खुसखुशीत अशा हलक्या हलक्या गोडसर रताळ्याच्या पुऱ्या की ज्याला आपण रताळ्याच्या घाऱ्या म्हणतो, घारगे म्हणतो. खूप नावं आहेत. तुम्ही याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या घाऱ्या अगदी सोप्या पद्धतीने कशा करायच्या याचा व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत रताळ्याचे घारगे. तुम्हाला रेसिपी समजलेलीच आहे. एकदम असं परफेक्ट प्रमाण सांगणार आहे. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. तर रताळ्याचे घारगे, रताळ्याच्या घाऱ्या, रताळ्याच्या गोड पुऱ्या अशी बरीच नावं आहेत. पहिल्यांदा यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया. तर त्यासाठी आपण घेतलेली आहेत अर्धा किलो रताळी, ज्याला मी उकडून घेतलं. चवीपुरतं मीठ लागणार आहे, अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धा ते पाऊण कप चिरलेला गूळ, त्याचबरोबर आपण घेतलंय 1.5 ते 2 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी अर्धा किलो रताळी घेतली. स्वच्छ धुवायची, माती वगैरे काढून टाकायची आणि रताळी उकडायची. रताळी उकडताना उकडायची कशी, तर चांगली स्वच्छ धुतली की त्याचे तुकडे करायचे, डब्यामध्ये रताळं ठेवायचं. डब्यामध्ये पाणी न घालता कुकरच्या तळाशी पाणी घालायचं, तो डबा कुकरमध्ये ठेवायचा आणि त्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या करायच्या. रताळी छान मऊ शिजली तरी चालतात. आता आपण काय करूया, या रताळ्यांचं साल काढून घेऊ. कधी कधी हाताने असं सहज साल निघलं जातं. नसेल निघत तर सरळ तुम्ही सुरीने याला अशा पद्धतीने साल काढून घेऊ शकता, या प्रकारे. तर हे बघा, अगदी व्यवस्थित साल निघालंय. सगळी रताळी अशीच सोलून घेऊया. सगळे रताळे सोलून घेतले. आता याला मी जाड किसणीनेच किसून घेणार आहे. याने काय होतं ना, तो रताळ्याचा किस असा छान मऊ मऊ पडतो. यामध्ये जर काही असे मोठे मोठे धागे असतील ना, ते सुद्धा वेगळे व्हायला मदत होते. त्यामुळे आपल्याला याला किसून घ्यायचं आहे. जाड किसणी असली तरीही चालेल, पण किसून घ्या म्हणजे मग पुरी लाटताना ते धागे धागे मध्ये येणार नाहीत. किंवा रताळी एकदमच कोवळी आहेत, अजिबातच त्याच्यामध्ये धागे नाहीत, तर तुम्ही सरळ चमच्याने वगैरे मॅश करून घेतलं तरी चालेल. तर हे बघा, रताळं आपण किसून घेतलं. आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया. वेलची पावडर, मीठ चवीपुरतं आणि गूळ. तर इथं गूळ तुम्हाला बराच कमी वाटेल, अर्धा ते पाऊण कपच गूळ घेतलाय. याचं कारण रताळ्यांना सुद्धा स्वतःचा गोडवा असतो, त्यामुळे मी गुळाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. आता आपण काय करूया, ह्या सगळ्याला चांगलं एकजीव करून घेऊया आणि गूळ याच्यामध्ये विरघळेपर्यंत याला असंच ठेवून द्यायचं. एकतर तुम्ही काय करू शकता, याला एक 10-15 मिनटं झाकून ठेवा. याच्या ओलाव्याने गूळ आपले आपणच असा विरघळला जाईल आणि मग तुम्ही याच्यामध्ये बाकीची प्रोसेस करा, किंवा तुम्ही सरळ असं याला हाताने मिसळून घेऊ शकता. आणि हे घ्या, गूळ आणि रताळं छान मी मिसळलंय. गूळ पूर्ण विरघळला, एखाद दुसरा खडा राहिला असेल. आता यामध्ये आपण घालूया बेसन अर्धी वाटी आणि त्याचबरोबर घालायचे गव्हाचं पीठ. आता गव्हाच्या पिठाचं प्रमाण मी असं सांगणार नाही बरं का, जेवढं मावेल तितकं गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. साधारण 1 कप मी आधी याच्यामध्ये घालून घेते आणि लागेल तसं मी वाढवणार आहे. हे जे पीठ असतं हे आपल्याला घट्ट ठेवायचं आहे, पातळ करायचं नाही. आता याला आपण पाणी न घालता जितकं मावेल तितकं गव्हाचं पीठ घालत घालत घट्ट पीठ मळून घेऊया. जवळपास 1.5 ते 2 कप गव्हाचं पीठ एवढ्याला मावणार आहे. मी तुम्हाला शेवटी सांगेनच की मला एकूण किती पीठ लागलं. आणि हे घ्या, आपण मावेल एवढं गव्हाचं पीठ घातलं. मला 1.5 कप आणि वर चमचाभर पीठ लागलं. आता याला मी थोडंसं तूप लावते किंवा तेल लावलं तरी चालेल. याला तूप लावून घेऊया. 10 मिनटं भिजू दे. 10 मिनिट झालेली आहेत. अगदी 5 मिनटं भिजत ठेवलं तरी चालेल. लगेच आपण आता पुऱ्या करायला घेऊ. आता पुरी कशी, ही थोडीशी जाड करायची म्हणजे छान अशी मऊ लुसलुशीत खुसखुशीत होते. बेसन घातलं ना, त्यामुळे खुसखुशीत होणार. त्यामुळे मी थोडे मोठे मोठे गोळे करून घेते. हे बघा, असे आपलं मोठं लिंबू कसं असतं तेवढा मी उंडा करून घेतलाय. एक 10-12 उंडे करू आणि मग पुऱ्या लाटायला घेऊ. हां, आणि तुम्हाला जर वाटतंय की पुऱ्या लाटताना कडेने चिरल्यासारखं होतंय, तुम्ही वाटीने कापून घेतलं तरी चालेल. हे बघा, 5-7 पुऱ्या लाटल्या, पण मला जास्तच वेड्यावाकड्या वाटत आहेत म्हणून मी याला वाटीने कापते. तुम्ही पाहिजे तर असंच ठेवलं तरी चालणार, किंवा सरळ एक मोठी पोळी लाटायची आणि मग पुऱ्या कापून घ्यायच्या. तर अशाच मी काय करते, सगळ्या घाऱ्या लाटून घेते आणि मग एकत्रितच आपण तळायला घेऊया, किंवा तुम्हाला पाहिजे अर्ध्या लाटायच्यात अर्ध्या तळायच्या, तसं करता येईल. पुऱ्या तयार केलेल्या आहेत, तळायला सुरुवात करूया.
तर घारगे तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय, जे आपल्या सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं आहे, शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता घाऱ्या किंवा पुरी तळताना ती छान टम्म फुगावी म्हणून तेल चांगलं तापलेलं पाहिजे. एकदमच असं नको की पुरी करपलीच जाईल. मध्यम आणि त्यापेक्षा थोडं जास्त तापलेलं असेल ना, की मग पुरी व्यवस्थित फुगून वर येते. आता आपण बघूया तेल कसं तापलंय. छोटासा गोळा टाकूया. हे बघा, हा गोळा पटकन असा वर आला पण करपला नाही, याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता गॅस मोठा करायचा आणि घाऱ्या तेलामध्ये तळायला सोडायच्या. हे बघा, छान फुगली की नाही. फुगून झाली की दुसरी सोडायची. या प्रकारे याला उलटून घेऊया. यामध्ये गूळ घातलेला असतो, त्यामुळे असा रंग डार्क येतो, कारण गूळ पटकन असा शिजला जातो ना, त्यामुळं. अशी पुरी छान अशी क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घेऊया. हा रंग अगदी उत्तम आलाय. पहिली थोडी करपली. ही पुरी तळून झाली आहे, काढून घेऊया. हे बघा, हा रंग दिसतोय. अशा पुऱ्या आपल्याला काढायच्या नाहीत, अशा काढायच्या, म्हणजे मग ते छान रंगावर येतात, अगदीच काळपट करपट लागत नाही. तेल मध्यम तापलेलं पाहिजे. गॅस मोठा करून पुरी सोडायची. पुरी सोडली की वरून तेल सोडायचं आणि झाऱ्याने असं तापायचं. हे बघा, पुरी मस्त फुगून वर येते. थोडंसं असं वरून झारा असा अलगद धरून ठेवला ना, की आपोआप ती अशी वर फुगून येते. तुम्ही एक एक करून छोट्या कढईमध्ये तळा किंवा अशा दोन दोन तळून घ्या. या रंगावर पुरी तळली पाहिजे. वेळ लागत नाही ही पुरी तळायला, त्यामुळे एक एक करून तळली तरी चालेल. चला, आता सगळ्या पुऱ्या आपण अशाच तळून घेऊ. तर सुरुवातीचे 10-12 घारगे मी तळून घेतले. आता बाकीचे मी लाटून घेते आणि पटापट तळून घेणार आहे. अगदी तुम्हाला छोट्या छोट्या वाटीनंच कापून करायचं आहे, तर जाड मोठी पोळी लाटायची, वाटीने कापायच्या आणि तळायच्या, म्हणजे वेळही वाचतो. पण ही पुरी तळायला फार वेळ घेत नाही. अगदी अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये ही पुरी तळून होते, कारण यामध्ये रताळा आहे, गूळ आहे. गोड पदार्थ पटकन तळला जातो, त्यामुळे लगेच आपल्याला काढावं लागतं, नाहीतर मग एकदम रंग डार्क येतो. फक्त पुरी तळताना तुम्ही जर कापून करताय ना, तर थोड्याशा जाड करा, म्हणजे छान फुगला जातात. तुम्हाला जर अशा कुरकुरीत घाऱ्या पाहिजेत ना, तर एकदम पातळ लाटा, कुरकुरीत पण होतील. शक्यतो घाऱ्या मऊच असतात, पण कुरकुरीत खुसखुशीत पाहिजे असेल तर तुम्ही एकदम पातळ लाटा, तळून घ्या. त्या फुगणार नाहीत, पण खूप छान लागतील. या घाऱ्या किंवा रताळ्याचे घारगे तयार केल्यानंतर 8 ते 10 दिवस आरामात टिकतात. फक्त ते केल्यानंतर संपूर्ण गार होऊ द्या आणि मगच डब्यामध्ये भरून ठेवा. 8-10 दिवस छान टिकतील. तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता. पण हां, घारे तळल्यानंतर अगदी असे स्टंभ फुगलेले राहत नाहीत. थोड्या वेळाने ते आपोआप खाली बसतात. तर अशा प्रकारे इथं मी रताळ्याचे घारगे कसे करायचे ते तुमच्यासोबत शेअर केलं. इथं सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. गुळाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही थोडंसं वाढवलं तरी चालणार आहे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.